दिल्ली लवादानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा दिला। आयकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आणि त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली। मोदींकडून भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीकाच पटोलेंनी केली। खाऊंगा ना खाने दूंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही, हा देशामध्ये कष्ट करणारे, मेहनत करणारे, त्यांच्याकडून GSTच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मूडवर मित्रांना दिल्या जातात। त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्याने होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळतं आहे। दिल्ली लवादानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा दिला। आयकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आणि त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली। मोदींकडून भ्रष्ट लोकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीकाच पटोलेंनी केली। खाऊंगा ना खाने दूंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही, हा देशामध्ये कष्ट करणारे, मेहनत करणारे, त्यांच्याकडून GSTच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मूडवर मित्रांना दिल्या जातात। त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्याने होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळतं आहे।